Okay, so in VLAB and COEP, the last is basic pneumatics component. In that list of experiment, okay, so last time we studied the experiment number first, that is select the pneumatic cylinder for the given load and speed requirement. Okay, so today we are going to discuss about second experiment, that is develop the pneumatic circuit to operate direct single acting cylinder. Okay, सिंगल ऍक्टिंग सिलेंडर यूज करण्यासाठी आपल्याला एक न्यूमॅटिक सर्किट डिझाईन करायचं आहे. ओके, सो बेसिकली दिस इज युअर theory to understand the operating condition of direction control valve. Direction control valve काय असता, त्यानंतर to apply and select the pneumatic cylinder. Okay, so this is your theory related to this practical. So this is your FRL unit. So FRL element means F for filtration, R for regulation आणि L for lubrication. जी काही कॉम्प्रेस्ड एअर आपण सिस्टीम मध्ये सप्लाय करत असतो तर ती एअर ही डस्ट प्रूफ पाहिजे, देन प्रॉपर लुब्रिकेशन पाहिजे. ओके, डस्ट प्रूफ आणि प्रॉपर लुब्रिकेटेड हवी ही इट विल इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ युअर कॉम्पोनंट. त्यासाठी एक FRL युनिट इन्स्टॉल केलेलं असतं. सो दोज आर द डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. ओके, हे तुमचे काय डायरेक्शन कंट्रोल वॉल्व 2x2 असेल, 3x2 असेल. ओके, नॉर्मली ओपन, नॉर्मली क्लोज, ज्यावेळेस आपलं DCB होईल त्यावेळेस क्लिअर होऊन जाईल. सो दिस इज द ऍक्च्युअल schematic diagram of direction control valve 2x2, sorry 3x2. ओके, 3 पोर्ट, 1 2 3, 3 पोर्ट असतात आणि 2 वेज. ओके, ऑन आणि ऑफ असे 2 वेज. न्यूमॅटिक ऍक्च्युएटेड 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. ओके, हे सर्व तुमचे DCB चे टाइप्स आहे. तर ही सर्व थिअरी आहे तुमचं प्रॅक्टिकल रिलेटेड. देन एक प्री टेस्ट आहे, जसं लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं. इन pneumatic system the medium is used कुठले असते, हियर. ओके, the pneumatic cylinder can be लिनियर असेल किंवा रोटरी असेल, दोन्ही असू शकता. ओके, या पद्धतीने हे सर्व क्विज आहेत, त्याचे क्वेश्चन बघून ठेवा. देन प्रोसिजर फॉर दी सिम्युलेशन. ओके, आपण डायरेक्टली सिम्युलेशन प्रोसिजर बघू. फर्स्ट वन, दिस इज युअर प्रोसिजर फॉर सिम्युलेशन. ओके, मग स्टेप बाय स्टेप इथे आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट द ऑपरेशन डायरेक्शन कंट्रोल वॉल्व ऑफ सिंगल ऍक्टिंग सिलेंडर. इथे सिंगल ऍक्टिंग सिलेंडरचं ऑपरेशन सिलेक्ट करायचं. ओके, देन इथे प्रोसिजर रीड करायची, त्यानुसार पुढे फॉरवर्ड जायचं. सिलेक्ट द कॉम्पोनंट, होल्ड द कंट्रोल विंडो, कमांड बटन आणि सिलेक्ट द मल्टिपल सिंगल ऍक्टिंग सिलेंडर रिटर्न बाय द स्प्रिंग अँड DCB नॉर्मली क्लोज पोझिशनचा. ओके, मग या पोझिशन मध्ये किंवा या कंडिशन मध्ये जस्ट ओके, मग त्यासाठी आपल्याला काय होतं, 3x2 डायरेक्शन कंट्रोल घ्यायचा होता. तो नॉर्मली क्लोज, हा 3x2 डायरेक्शन कंट्रोल नॉर्मली क्लोज. ओके, तो कंट्रोल करायचा, म्हणजे कंट्रोल बटन प्रेस करून ठेवायचं. आणि दुसरं काय होतं, सिंगल ऍक्टिंग सिलेंडर स्प्रिंग रिटर्न, म्हणजे हे 2 वॉल मी सिलेक्ट केले. इथे चेक कॉन्फिगरेशन म्हणायचं, सॉरी इथे राहिलं, हे कुठलं ऑपरेटेड घ्यायचं आपल्याला, मॅन्युअली ऑपरेटेड. चेक कॉन्फिगरेशन म्हणायचं. इथे नोटिफिकेशन येतं, कॉम्पोनंट कॉम्बिनेशन इज करेक्ट. ते आलं म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके, काय काय घेतलं, डायरेक्शन कंट्रोल ऑफ सिंगल ऍक्टिंग सिलेंडर घेतला, त्यानंतर स्प्रिंग रिटर्न पाहिजे म्हणून सिंगल ऍक्टिंग सिलेंडर रिटर्न बाय स्प्रिंग घेतला, आणि 3x2 डायरेक्शन कंट्रोल नॉर्मली क्लोज टाईपचा. आता इथे लायब्ररीमध्ये तुमचे काही सिम्बॉल दिसतात. फर्स्ट वन ऍक्च्युएशन प्रेशर कंट्रोल, त्याच्यावर जर पॉइंटर घेतला
तर तो कशासाठी यूज करतात ते दिलेलं आहे. बाय अप्लाइंग द प्रेशर, बाय रिलीजिंग द प्रेशर. इलेक्ट्रिक कंट्रोलचे दिलेले आहे, मेकॅनिकल ऍक्च्युएशनचे दिलेले आहे. हा रोलर ऍक्च्युएशन आहे, प्लंजर आहे, त्यानंतर हा रोलर ट्रिपचा आहे आणि हा स्प्रिंग. तसंच मॅन्युअल कंट्रोल साठी हा पुश बटन, पेडल, लिव्हर, जनरल सिम्बॉल. त्यानंतर FRA युनिट दिलेला आहे, एक्झॉस्ट दिलेला आहे, नंतर प्रेशर कंट्रोल ऑल दिलेलं आहे, फ्लो कंट्रोल ऑल दिलेलं आहे. सर्व एकदा बघून घ्यायचे. खाली तुमचे डायरेक्शन कंट्रोलचे सिम्बॉल दिलेले आहे आणि सिलेंडर दिलेले आहे. तर इथे आपल्याला सर्किट साठी जे सिम्बॉल लागतात ते इथे सिलेक्ट करायचे. आता सर्किट साठी फर्स्ट वन काय लागणार आहे तुम्हाला, एक सोर्स म्हणजे जिथे कॉम्प्रेसर पासून एअर फिल्टर होईल, म्हणून मी इथे हा प्रेस केला आणि इथे ओढला. सिम्बॉल हा कॉम्प्रेसरचा आहे आणि हे FRA युनिट आहे. FRA युनिट नंतर तुमचा डायरेक्शन कंट्रोल ऑल असेल. तर आपण काय सांगितलंय, डायरेक्शन कंट्रोल हा 3/2 असेल आणि तो नॉर्मली ओपन असेल, सॉरी नॉर्मली क्लोज टाईपचा घेतलेला आहे आपण, म्हणून इथे नॉर्मली क्लोज आला बघा. तो घेतला, तो इथे ड्रॅग केला. त्याच्यानंतर डायरेक्शन कंट्रोल ऑल झाला. त्याच्यानंतर ऍक्च्युएटर स्प्रिंग रिटर्न घेतलेले. ओके, सिंगल ऍक्टिंग सिलेंडर रिटर्न बाय स्प्रिंग, म्हणून हे ड्रॅग केलं, हे इथे वर्कस्पेस मध्ये घेतलं. ओके, त्याच्यानंतर एअर पास होण्यासाठी एक्झॉस्ट लागेल, मग तो एक्झॉस्ट इथनं घेतला मी. कुठे गेला, हा इथे एक्झॉस्ट. ओके, त्याच्यानंतर हा जो काय डायरेक्शन कंट्रोल ऑल आहे तो प्रेस करण्यासाठी काही पुश बटन लागेल. हे पुश बटन इथे घेतलं. पुश बटन मी एकदा पुश केलं, नंतर तो रिलीज होण्यासाठी स्प्रिंग लागेल, म्हणून मी इथे स्प्रिंग घेतली. आता हे सर्व चेक करून बघायचं आयडेंटिफाय सिम्बॉल मध्ये. इथे बघा आयडेंटिफिकेशन इज सक्सेसफुल. त्याच्यातला एक जरी मी डिलीट केला, जर डिलीट केला, आयडेंटिफाय सिम्बॉल म्हटलं तर ऑल सिलेक्शन रिक्वायर्ड. ओके, स्प्रिंग. आता हे कनेक्शन करायचंय. कनेक्शन कसं करणार, इथे जर जवळ जर गेला तुम्ही, ओके हा सिम्बॉल सिलेक्ट केला, जर जवळ गेला तर हा जो काही एरो आहे, सॉरी हा जो काही सर्कल आहे तो बोल्ड होतो बघा. तो बोल्ड झाला की तो कनेक्ट करायचा DCV ला. आता DCV ला कनेक्ट पाहिजे आणि नॉर्मली आपला ओपन केस मध्ये, म्हणजेच तो मी क्लोज पोर्टला कनेक्ट केला इथे. ओके, आता इथनं जी काही एअर जाईल, एअर कुठपर्यंत जाईल, सिलेंडरला. ओके, सिलेंडरला. मग परत इथे बोल्ड झाला, तो मी कनेक्ट केला या पॉइंटला. ओके, म्हणजे काय झालं, आता कॉम्प्रेसरने जी काही कॉम्प्रेस केलेली एअर आहे ती आधी इथे FRA युनिट मध्ये आली. FRA युनिट मधनं ती डायरेक्शन कंट्रोल पर्यंत आली, पण डायरेक्शन कंट्रोल हा आता सध्या क्लोज आहे, म्हणून ती इथेच थांबली. आणि त्याचा दुसरा जो पॉइंट आहे तो मी ऍक्च्युएटरला दिला. आता ऍक्च्युएटर मधून जी काही एअर बाहेर येईल ती इथे, ही बाहेर आलेली एअर ही कुठे जायला पाहिजे, ऍटमॉस्फिअरला. हा एक्झॉस्ट आहे. ओके, मग तो एक्झॉस्ट मी याला कनेक्ट केला. ओके, आता हा डायरेक्शन कंट्रोल ऑपरेट कशाने होईल, तुमच्या पुश बटनने, म्हणून हे पुश बटन आहे ते पुश बटन मी याला ऍक्च्युएशन साठी यूज केला. मग एकदा मी ढकलला तो रिटर्न कसा येईल, बाय स्प्रिंग. म्हणून ही जी काही स्प्रिंग होती तो स्प्रिंग मी सेकंड पॉइंटला कनेक्ट केला. ओके, हे झालं तुमचं सर्किट. आता हे बरोबर आहे की नाही ते मी चेक कनेक्शन मध्ये करणार. इथे नोटिफिकेशन येतं बघा, करेक्ट कनेक्शन, प्लीज क्लिक द नेक्स्ट लेवल. ओके केलं, ते नेक्स्ट लेवलचं बटन अपिअर होतं. नेक्स्ट लेवल, हे झालं तुमचं सर्किट. ओके, आता हा नॉर्मली क्लोज टाईपचा आहे. म्हणजेच काय झालं, इथे बघा
कॉम्प्रेस एअर कॉम्प्रेसरने कॉम्प्रेस केली ती FRL थ्रू 3/2 डायरेक्शन कंट्रोल पर्यंत आली. तो आता कंडिशनला क्लोज आहे म्हणून एअरला पुढे जाण्यासाठी चान्स नाहीये. ओके. आणि इथनं जी काही स्प्रिंग एक्स्ट्रॅक्शन झाल्यामुळे जी काही कॉम्प्रेस एअर होती आधीच्या स्ट्रोक मधली ती एअर इथनं ऍटमॉस्फिअरला रिलीज झाले. आता जेव्हा मी इथे म्हटलेलं प्रेस ऍक्च्युएटर हा जे प्रेस बटन आहे ते पुश केलं तर काय करेल हा DCV त्याची पोझिशन चेंज करेल. केली चेंज. आता इथले कॉम्प्रेस एअरचा सप्लाय सुरू झाला बघा. इथनं आला DCV थ्रू ऍक्च्युएटर मध्ये गेला. ऍक्च्युएटर फिल झालं आणि तुमचं सिलेंडर असेल ते फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालं बाय कॉम्प्रेसिंग दी स्प्रिंग. आता हा टोटल फॉरवर्ड स्ट्रोक झाला. तर ज्यावेळेस मी तुमचं ऍक्च्युएटर असेल ते रिलीज करेल. रिलीज केल्यामुळे काय होईल हा सप्लाय कट होईल म्हणजे तिथे प्रेशर डिफरन्स क्रिएट होईल. हा प्रेशर कमी होईल. स्प्रिंगचा प्रेशर हा बाय डिफॉल्ट इन्क्रीज होईल. त्यामुळे स्प्रिंग ही एक्सपांड होईल आणि तुमचा ऍक्च्युएटरचा रिटर्न स्ट्रोक होईल. हे बघा आता ह्या कुठे कनेक्ट केला मी ऍटमॉस्फिअरला म्हणजे 1 बार प्रेशर हा प्रेशर जास्त आहे म्हणून हे ऍटमॉस्फिअरला कनेक्ट झालं. ओके. समजलं. परत प्रेस केला. सिलेंडरचा फॉरवर्ड स्ट्रोक आणि रिलीज केल्यानंतर रिटर्न स्ट्रोक. ओके. या पद्धतीने प्रॅक्टिकल परफॉर्म केलं.